हे सगळं आम्ही घरीच बनवायचो. आम्ही म्हणजे मी हे सगळं लॉकडाऊनमध्ये शिकले गाईस. कारण की लॉकडाऊन मिरचीचा ठसका जो मला लागला आहे, त्याची जी चिसुगी आहे ते चिसुगीनं काढावं लागेल. कारण की ते चिसुगी नाही काढले तर ते मिक्सरमध्ये घड 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 असं वाजन. ते हे टाकायचं असं, हो पडले असते का आता. उघडच होतं हे, क्योंकि समझने वाले को इशारा कॉफी है. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं स्वागत आहे डॉलीज ब्लॉगमध्ये. सो गाईज, आता तुम्ही विचार करत असेल आता मी हे एप्रॉन घातलेलं आहे, ठीक आहे. सो आज आपण काहीतरी बनवणार आहोत. इन शॉर्ट येस गाईज, आज आपण काहीतरी बनवणार आहोत. जसं पावसाळा, आज तर पाऊस नाही पडणार ना, पण आता पावसाळा सीझन आहे. आपल्याला काहीतरी मस्त चमचमीत खाऊ वाटतं किंवा तळलेलं खाऊ वाटतं, बरोबर. सो आज आपण करणार आहोत मला तर होतंय, कारण की आता खूप दिवसानंतर मी रेसिपीचे ब्लॉग टाकते. कारण की आपले रेग्युलरचे ब्लॉग्स असतात, पण आज रेसिपीचा ब्लॉग आहे. सो आज आपण करणार आहोत कचोरी. येस गाईज, आज आपण कचोरी करणार आहोत. सो आता रेसिपी बघूया. सो गाईज, आज आपण बनवणार आहोत मूग डाळ कचोरी. सो त्याच्यासाठी मी काय केली होती, 1 वाटी मूग डाळ, आपली ही अशी मूग डाळ मी तिला भिजून घेतली होती 2-3 तास. आणि आता ती भिजून झालेली आहे बघा अशी. कचोरी करण्याआधी आपण काय करणार आहोत, तिखट चटणी आणि गोड चटणी पहिले बनवून घेणार आहोत. मी इथे एक कढाई घेतलेली आहे, त्याच्यात आपण आता ही चिंच टाकूया गोड चटणी करायसाठी. मी ऑलरेडी आपल्या याच्यावर तिखट चटणी आणि गोड चटणीची रेसिपी ऑलरेडी टाकलेली यूट्यूबला, इन्स्टाला, तिकडे चेक करू शकता. बट इन शॉर्टमध्ये मी सांगून देते. याची चिंच घ्यायची, एवढी घेतलेली मी. ही चटणी एक्स्ट्रा बनवून ठेवली तर कशासोबत पण आपण खाऊ शकतो, असं नाही की ही चटणी वाया पण नाही जात. चांगली 1-2 हफ्ता फ्रीजमध्ये टिकून राहते, तर फसली राहू. थंडीमुळे बिचारी चिवली. स्वतः मी काढून घेते. ही चिंच ना अशी थोडीशी जास्त आंबट आहे, सो त्याच्यामुळे आपण इथे थोडीच घेऊया. बघा इथे मी, माझा चेहरा दिसत नसेल, ऊन येत आहे, बट स्टील हे बघा एवढी मी चिंच घेतलेली. तुम्हाला डिटेल रेसिपी हवी असेल तर आपल्या यूट्यूबला ऑलरेडी मी पोस्ट केलेली, तिथून तुम्ही बघू शकता, ठीक आहे. ही ऑलरेडी चिंच ना हे काय म्हणतात राव, आंबट आहे. सो हिला थोडंसं घेऊया आपण. आणि मी काय करायला आता याच्यात थोडंसं पाणी ॲड करून घेते. 1 तांबा पाणी सफिशियंट आहे याला. 1 तांबा मी नाही, थोडंसंच, जास्त नाही, एवढं पडून नाही ते. असं दिसतंय का, हे बघा असं, एवढं सफिशियंट. आपली काय करायची, जस्ट शिजून घ्यायची ती. सो याला आता काय करते मी, फुल गॅसवर शिजायला ठेवून देते, म्हणजे आपल्याला कशी ती नरम प्युरी पाहिजे तिची. जोपर्यंत आपली चिंच शिजत आहे तोपर्यंत आपण काय करूया, थोडासा टाइमपास, थोड्याशा गप्पा करूया. सो माझा पुदिना, 2 गड्डे आणले बाप्पाने पुदिना, आणि कोथिंबीर खुडायची बाकी. सो आपण गप्पा करत ते पण खुडूया. करत नव्हता पुदिना आणि कोथिंबीर. सो पप्पा जेव्हा ड्युटीवर येत होते घरी, तेव्हा मी त्यांना सांगितलं की पप्पा कोथिंबीर आणि पुदिना घेऊन या. सो ते त्यांची चॉईस चांगली आहे, त्यांना येतो भाजीपाला आणता. सो त्यांनी घेऊन आलेलं आहे. सो तर आपल्याला खुडायचं आहे, ठीक आहे. काय मारू मी गप्पा, खूप साऱ्या, कसं सांगू आता मी. पहिले काय खोडू, कोथिंबीर सोपी, पहिले कोथिंबीर खोडून घेऊया. सो गाईस, आता जसं तुम्ही म्हणाल की कचोरी, समोसे हे जे आहे ते आम्ही घरीच बनवायचो. कचोरी, समोसे, पाणीपुरी, पापडी चाट, रगडा, समोसा रगडा, सँडविच, वडापाव, दाबेली, हे सगळं आम्ही घरीच बनवायचो. आम्ही म्हणजे मी हे सगळं लॉकडाऊनमध्ये शिकले गाईस. कारण की लॉकडाऊनमध्ये काही बाहेर जायचं नव्हतं, बाहेर काही खायचं पण नव्हतं, आणि आता पण आपण हायजीनमुळे बाहेर खात नाही. सो त्याच्यामुळे घरच्या घरी चांगलं असतं बनवणं. पण मला वाटतंय लॉकडाऊनमध्येच, फक्त लॉकडाऊनमध्येच मी बनवायचे. आता मला वाटतं लॉकडाऊन होणं 5 इकडं कुठं तुमच्याशी गप्पा करत इकडं लहान फेकायची, इकडं फेकू लागलेले आहे. तिकडं फेकत होते, इकडं नाही, इकडं फेकायचे, तिकडं फेकत होते. तर काय म्हणत होते मी, हां. सो लॉकडाऊनमध्येच मी बनवायचे सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर मग मी सोडून दिली. जसं लॉकडाऊन संपलं, मी नव्हते बनवत काही.
पण मग आज पप्पा म्हणे की काहीतरी असं थोडंसं वेगळं खाऊ वाटतंय. मग मी म्हटलं चल काहीतरी वेगळं ट्राय करूया. मी दाबेली करणार होते पण म्हटलं नको, दाबेली नको सध्या, आपण काहीतरी कचोरी करूया. सो म्हटलं आता कचोरी करतोच आहे, सो तुमच्याशी रेसिपी हे पहा असं होते, रेसिपी पण शेअर करूया. आता ते वर्ड्सशी कसं आहे जास्त कनेक्शन नाही आहे सध्या. आता सध्या आपले नॉर्मलच व्लॉग्स चालू आहे. आता गुड्डीताईचा फोन आला होता त्याच्यामुळे बंद करावं लागलं मला व्हिडिओ. गुड्डीताई गेल्यापासून ना यार काही करमत नाही, काहीच नाही, असं जसं काही जिंदगी झंडवा बन गई आहे. म्हणजे काही कशात इंटरेस्ट नाही, काहीच नाही, असं झालेलं आहे. हां, टॉपिकवरून भटकायचं नाही. सो कुठं चाललं होतं आपलं? हां, लॉकडाऊनमध्येच मी बनवलं, त्याच्यानंतर आता मी पहिल्यांदा बनवलेलं आहे. मग मी म्हटलं यार पप्पा लॉकडाऊनमध्ये आम्ही सगळं खायचो आणि हे जस्ट असं नाही की नाश्ता म्हणून, टाइमपास म्हणून, कचोरी, समोसे, पाणीपुरी हे असं टाइमपास म्हणून नव्हतं, हे आमचं जेवण म्हणून होतं. आम्ही जेवण म्हणून करायचो ह्या सगळ्या गोष्टी. पाणीपुरी आम्ही कसं खायचो माहिती आहे का, मी घरीच रगडा, तिखट गोड पाणी आणि पाणीपुरी जे आहे घरी बनवायला एवढा टाइमपास होतो, त्याच्यामुळे आम्ही पॅकेट आणायचो. एक पॅकेट सगळ्यांना देऊन टाकायचं, आपले खात बसा. एकदाच तुम्हाला 30-40 पाणीपुरी संपवायचे तर थोड्या करून उद्या परवा असं खा. आम्ही नाश्त्यात पण तेच खायचो. आपल्या 10-15 पाणीपुरी उरल्या ना तर आम्ही तेच खाऊन घ्यायचो. सो जास्त गप्पा होत आहे पण स्टील आता गप्पा सुचल्याचं तर बोलूच आपण काय आता. सो कुठं चाललं होतं? हां, सो मग मी यार पप्पा म्हटलं यार पप्पा आता आपण तेव्हा खायचो लॉकडाऊनच्या टायमाला जेवण म्हणून, आता एवढं खाल्लं जाईल का यार आपल्यापासून म्हणते आपण एवढं खाऊ शकतो का? पप्पा म्हणे जाऊ दे म्हणे, जादा नको, 3 करा म्हणे, फक्त 3 खाऊ म्हणे आपण, तुला 3 मला 3 मम्मीला 3 9 आपल्यासाठी बस झाल्या. म्हणलं ठीक आहे पप्पा, 9 तर 9. आता ते खाण्यावर आहे आपल्याला काय. आता ही मूग डाळ भिजलेली आहे, आपलं ते पाणी शिजलं की मैं तुम्हाला दाखवून देंगे कशी गोड चटनी वगैरह करायची. डबल गुड्डू भाई का फोन आया है गाइस, मैं उससे बात करके आती हूँ. बस 3 बस झाले, आपल्याला जादा नाही खायचं. तर आता आपलं काय हे डाळ वगैरे वाटून घेऊ, ती चटणी झाली की मी चटणी दाखवून देऊ तुम्हाला कसं काय करायचंय. त्यानंतर काय आपल्या हातात आहे किती करायचं किती नाही. तुमच्याशी गप्पा करता बघा मी एवढी कोथिंबीर फोडून घेतलेली, थोडी बाकी आहे. आता चिंच शिजून झाली की मग भेटूया. सो गाईज आपली जी चिंच आहे ती पण शिजलेली आहे. आता आपण तिखट चटणीची तयारी करतोय. ती शिजली पण तिला थंड व्हायला आपण थोडासा टाइम देऊया. मी अर्धी कटू लागलेली घालून मागत होते. सो मी एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहे. अंदाजे आपलं काही असं मोजून मापून स्वयंपाक नाही आहे की एवढ्याला एवढंच टाकायचं असं काही नाही. आपलं तिखट चटणीला एवढे जास्त कमी जास्त तुम्ही मिरच्या करू शकता. एवढी कोथिंबीर घेतलेली बघा, एवढी एक मोठी कोथिंबीर सफिशियंट आहे आपल्याला. त्यानंतर तेवढाच आपण पुदिना घेऊया, एवढा. ठीक आहे. मिरच्या कमी जास्त तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग तुम्ही कमी जास्त करू शकता. याला वॉश करते आणि मिक्सरमध्ये टाकते. तुमच्याशी मी एवढ्या गप्पा केल्या की माझ्या फोनचं स्टोरेज फुल इनसफिशियंट स्टोरेज दाखवते. त्यामुळे आता याची पुढे आपण आता गप्पा करणार नाही, आपण फक्त रेसिपी बघणार आहोत. स्वतः मिरच्या, कोथिंबीर, पुदिना, बास तिखट चटणीसाठी एवढंच लागतं आणि मीठ शेवटी टाकूया आपण. आता मी याला वाटून घेते. तुम्हाला मिरच्याचा ठसका जो मला लागलाय त्याने समजलं असं एकदम परफेक्ट तिखट चटणी झालेली आहे. इथे दिसतंय नाही दिसतंय मला नाही माहीत. सो आता आपण याला वाटीत काढून घेऊया. आता आपली चटणी रेडी झालेली आहे. मीठ टाकू, फ्रीजमध्ये ठेवूया. तुम्हाला बाहेर ठेवायची बाहेर ठेवा. मी फ्रीजमध्ये याच्यासाठी ठेवते कारण की तिखट आणि गोड चटणी मला थंडी खायला जास्त आवडते, त्यामुळे मी फ्रीजमध्ये ठेवते. तुम्ही बाहेर पण ठेवली चालेल. गाईज आपली तिखट चटणी रेडी झालेली आहे. आता नेक्स्ट स्टेप काय आपली की आपल्याला गोड चटणी बनवायची. आता गोड चटणी बनवण्यासाठी कढई गरम आहे नाही थंडी झाली. सो हे जे आपलं जो चिंचेचा गर आहे त्याला आपण काय करणार आहोत मिक्सरमध्ये वाटायचे. पण मिक्सरमध्ये वाटायच्या आधी आपण काय करणार आहोत याच्यात काही चिचुकी जे असेल त्या चिचुक्यांना टाळ मागवते. त्याचे जे चिचुकी आहे ते चिचुकींना काढावं लागेल. कारण की ते चिचुकी नाही काढले तर ते मिक्सरमध्ये घाड असं वाजन.
मला गप्पा नाही करायची आहे, पण माझ्याकडून काही गप्पा संपायला नाही कारण की स्टोरेज फुल होतोय. सो मी काय करते, चुचुके काढून घेते, मिक्सरमध्ये याला वाटून दाखवते. सो गाईस तिखट चटणी म्हणते, गोड चटणी आपली झालेली आहे वाटून. क्विकली दाखवते तुम्हाला. हे बघा एकदम असं फाईनचं पेस्ट बनवायचं. बघा एकदम फाईनचं पेस्ट बनवला. मी थोडंसं पाणी टाकलं, 4-5 चम्मच वाटून घेतलं. आता मी काय करणार आहे, पडू नको. मी काय करणार आहे, या कढाईमध्ये अशी चाळणी ठेवायची, पूर्णाची चाळी कशाची पण चाळणी ठेवायची अशी याच्यावर. आणि मग हे याच्यात हे टाकायचं असं करून त्याचं जो पण गर प्युरी जी पण असेल ती या कढाईमध्ये पडेल. सो मी ते करून घेते. तेच मी चाळून घेतलेलं आहे आणि थोडंसं ते जाळीतून जात नव्हतं म्हणून ते फुलपात्रभर थोडंसं पाणी टाकलेलं आहे. सो गाईस हे बघा, दिसतंय का, एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे मी. तुमच्या याच्यावर आहे, म्हणजे जेवढं पाणी टाकशील तेवढा टाईम लागेल शिजायला. पण आता ते आपण याच्यात गूळ वगैरे टाकणार आहोत. ते शिजत असं मस्त थिकची चटणी बनली ना की तेव्हा मजा येते. सो मी काय केलं, 3 फुलपात्र पाणी टाकून दिलं आहे. आता मी सांगेल की नेक्स्ट काय टाकायचं आहे. आता बघूया नेक्स्ट काय टाकायचं आहे. सो सगळ्यात पहिले आपण टाकून घेऊया मीठ. थोडंसं एवढं अंदाजे चवीनुसार अर्धा चमच. त्याच्यानंतर पटपट करावं लागणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर मिरची पावडर भाजी ही अर्धा चमच ती टाकल्याच्या नंतर पडले असते राव, आता उघडच होतं हे. त्याच्यानंतर अर्धा वाटी गूळ. अर्धा वाटी गूळ झाला. त्याच्यानंतर अर्धा वाटी साखर. हमको मोजने की जरूरत नहीं है, हमको एक्सपिरियंस आ चुका है गाइस. म्हणजे मला एक्सपिरियन्स आलेला आहे आता, मला असं मोजमापची काही गरज नाही. आणि याच्यात एक आयटम बाकी ते आहे जिरा पावडर मी ते टाकते. एक नाही 2 आयटम बाकी होत्या, लक्षातच नाही राहिना माझं काहीच. खूप वर्षानंतर करते तर लक्षात राहिना नाही माझ्या. सो हे पण हे ज्यादा टाकू शकता बरं का तुम्ही. हे पण 1 चम्मच ज्यादा टाके तो कोई प्रॉब्लेम नहीं है, कमी टाकू नका. त्यानंतर नेक्स्ट आयटम इज चाट मसाला पण अर्धा चम्मच. ज्यादा पडलं चालेल, कमी पडू देऊ नका. ठीक आहे. आता आपली गोड चटणी पण रेडी झालेली आहे. थोडंसं याला मिक्स करूया. खूप मस्त वास आला. असं ते जुने आठवणीतले तेव्हा गप्पा सुटायला नाही राव. 1 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. सो आता मी काय करते ना, शिजवायचे फक्त आपल्याला. दुसरं चाटच मसाला आहे ना, हा चाट मसाला. सो आपल्याला दुसरं काही नाही करायचं, याला शिजून घ्यायचं. शिजून झाल्यावर भेटूया. तो गाईस मी जे आहे आपली मूग डाळ ती वाटून घेतलेली आहे. थोडीशी पल्स मोडवर चालू बंद अशा याच्यात तुम्हाला तिला करून घ्यायची आहे. हे बघा, जास्त बारीक ही पेस्ट नाही करायची. जवळून दाखवते, जास्त बारीक ही पेस्ट नाही करायचं, जास्त जाडीने ठेवायचे. तुम्ही समजून घ्या, क्योंकि समझने वाले को इशारा कॉफी है. सॉरी, अशी थोडेफार मजाक केली पाहिजे. गाईजमध्ये खूप बोर होतं या कुकिंग करता. आता पहिलं गुड्डी ताई होती, तुम्ही तिच्यासोबत बकवास करायची. आता कोणी नाही आहे तर तुम्ही आहे ना, तुमचं व्यवस्था हे असं होतं, तुमच्यासोबत करू शकते ना मी. सो आता हे झालेलं आहे. आता मी सारण कसं बनवायचं ते दाखवते. कचोरीचं आपली गोड चटणी रेडी झाली बघा. एकदम परफेक्ट थिकनेस आलेलं आहे बघा. सो गाईज आता आपण काय करणार आहोत, कचोरीची जी स्टफिंग आहे, आतमधला जो मसाला आहे तो बनवणार आहोत. सो इथे दिसतंय मी कढई तापायला ठेवलेली. मी त्याच्यात 2 चम्मच तेल टाकलेलं आहे. गॅस कमी करून घेते, मला ते तेल तापलेलं आहे. आता त्याच्यात आपण काय टाकणार आहोत, हे टाकणार आहोत. मी घेतलेलं 1 चम्मच सोफ आणि अर्धा चम्मच आपलं जिरं. हे बघा, हे दोन्ही मिक्स करून घेतलेले मी याच्यात टाकायचे. लक्षात ठेवा, आपल्याला आवाज येतोय बघा, लक्षात ठेवा आपल्याला लो फ्लेमवर यांना हे करायचंय. ठीक आहे. आवाजाला तडतुड. त्याच्यानंतर 1 चम्मच मी हे वाटलेलं म्हणजे कुटलेलं, खलबत्त्यामध्ये कुटलेलं मी 1 चम्मच हे टाकते.
काय म्हणते त्याला, धनी, ते टाकायचं. खूप मस्त वास येतोय. आहा, हे जेव्हा करशाल ना गाईस तुम्ही, घरचे असे येडे होऊन नाही, येडे. आणि ज्यादा नाही, एक चुटकीभर हिंग बस. ठीक आहे, लक्ष ठेवायला एकदम लो फ्लेमवर भाजायचे. आपला जो हा मसाला आहे तो छानपैकी भाजून झालेला आहे. सो आता मी त्याच्यात काय करते, त्याच्यात बघा, त्याच्यात मी दाखवते प्लेटीमध्ये बघा काय काय आहे. ही मिरची पावडर घेतलेली मी 1 चम्मच धनी पावडर, आणि आपली हे हिंग आहे थोडीशी, आणि थोडीशी हळद आहे. सो आता आपण याच्यात हे टाकून देऊया. आणि लक्षात ठेवा, हे एकदम लो फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचं आहे छानपैकी भाजून. तर मी त्याच्यात 2 चम्मच बेसन ॲड करते. बेसनने छानपैकी बाइंडिंग येते त्याला, आणि खूप छान अशी चव येते. आता आपण त्याच्यात डाळ ॲड करूया. मिक्स करून घेऊया. आपल्या टाकलं काय होतं, चिपकायला लागते ना, तसं खरडत तिला करून घ्यायचं. थोडंसं चवीनुसार मीठ, थोडंसं चाट मसाला, बस, जास्त काहीच नाही. आता काय आहे, की आपली आता रेडी झाली आहे आपली फिलिंग आतमधली. आता झालेलं आहे आपलं, हे बघा, एकदम मोकळी मस्त स्टफिंग हे बघा अशी झालेली आहे. 1 कप मैदा घ्यायचा आहे आपण, त्याच्यात टाकून घेते मी 1 कप मैदा ॲड करून टाकूया. 1 कप मैदा आणि थोडंसं वर अंदाज उरलेला हे जो मैदा आहे त्याचा आपण काही पण बनवू शकतो. आता त्याच्यात काय करणार आहे मी, चवीनुसार मीठ ॲड करायचं, किंवा समजा याच्यात समजत नसेल किती काय ॲड करायचं तर 1 चम्मच तुम्ही ॲड करू शकता. त्याच्यानंतर ओवा ॲड करायचा, मस्तपैकी असं हातावर क्रश करायचं आणि खूप सारा घालायचा. खूप भारी लागतं बरं का गाईस मैदा. आणि हे जेव्हा मिळतं, हां कॅमेरा फोकस इथे करते, हां आता दिसतं असं. पहिले मला माहीत नाही दिसत होतं का नाही, पण आता दिसतंय समजा. ठीक आहे, आता याला मिक्स करून घ्यायचं छानपैकी. 1 चम्मच डालडा ॲड करायचा. इथे तेल पण ॲड करू शकता तुम्ही. इथे 1 चम्मच नाही, हा जास्तीत जास्त 2 चम्मच आहे, 1 चम्मच नाही. सो आता काय करायचं, हा जो मोयन म्हणतात गाईस याला. सो काय करायचं, डालडा ॲड करून अशा सगळ्या पिठात बघा असं चुरा करून घ्यायचा. म्हणजे कसं, सगळ्या पिठामध्ये तुम्ही याच्यात तेल ॲड करू शकता, तूप ॲड करू शकता, पण डालड्याने काय होतं, छानपैकी खस्ता पण येतो याच्यात. डालड्यामध्ये किती काय टाकायचं ते बघा, असं परफेक्ट मोन कशाला म्हणतात, ह्या अशी मुठ्ठी बनते बघा. अशी मुठ्ठी बनली की समजून घ्यायचं की मोन एकदम परफेक्ट आहे. आणि जर बाहेरची मस्त क्रंची लेअर हवी असेल सो त्याच्यात काय करायचं, थोडंसं पाणी जे आहे ना पिठात कमी टाकायचं. थोडंसं इकडे तिकडे सांडल, कारण की बघू ना छोटा आहे. सो आता आपण त्याला थोडंसं कडकच मळायचं. आपलं पोळीचं कसं नरम पीठ असतं तसं नाही मळायचं. आता चम्मच पाणी असतं तेवढं ॲड करेन. हे बघा 1 चम्मच. आणि याला छानपैकी मळून घ्यायचं. मळून घेईन मी याला छानपैकी, आणि याला 10 मिनिटाचा रेस्ट देऊया. पर्यंत मी ह्या डाळीचे आपले लाडू करून घेतलेले. आता आपण पीठ पाहूया. हा छानपैकी मुरलंय राव पीठ. ठीक आहे, मी तोपर्यंत तेल पण तापायला ठेवून दिलेलं आहे. मी दाखवून देते तुम्हाला कशी बनवायची आहे, मग मी सगळं बनवून घेईन. असं उंडा घ्यायचा एवढा, आणि त्याला असं छानपैकी गोल शेप या असं देऊन टाकायचं. म्हणजे जी पण असे काठ असेल किंवा कुठून अनइवन पीठ असेल, सुकलेलं वगैरे असेल, ते असं छानपैकी गोल करून घ्यायचं. ठीक आहे, सो आता याला काय करायचं, जशी आपण पुरणाची पोळीला करतो तसे याचे काठ दाबून
याला जागा करायची. ठीक आहे, मी तेल तापायला ठेवून दिलेलं आहे. ठीक आहे, आता हे झालंय. आता मी याच्यात एक हा बॉल ठेवला. ठीक आहे, बॉलला असं हळूच खाली दाबायचं हे असं, आणि दाबून घेतलं की याला असं गोल 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 एक हाताने असं सारण दाबून घ्यायचं. असं दाबत 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 असं खाली ठेवून पण करू शकता हे असं. आणि हे याला असं गोल 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 हे काढू पण शकतं, पण मी नाही काढत, कारण की काय होतं कधी कधी आपली कचोरी खुटते. सो हे काय करतं, त्याला सपोर्ट देतं. हे त्याला असं त्याला आतमधून असं दाबायचं आणि हलक्या हाताने फोल्ड करायचं. ठीक आहे, आता हे झालंय. याला हलक्या याने हाताने पिठात असं डिप करायचं. एकदम हलक्या हलक्या हाताने असं मस्तपैकी लाटून घ्यायचं. हा साधा म्हणलाय, असं हलक्या हाताने एकदम हलक्या हलक्या हाताने याला लाटून घ्यायचं. आपली मस्तपैकी हे बघा एवढी जाड ठेवायची, आणि याला काय करायचं, असं हाताच्या एक साईडला ठेवायचं. म्हणजे काय होतं, तिचा आतमधला भाग इथे वर येतो आणि साईडचे कोणे जे ते असे आतमध्ये जातं. म्हणजे ती अशी कटोरीवाणी थोडीशी बनून जाते. हलकसं तेल तापलेलं आहे. आता हे कसं करायचं, असं इथे घ्यायचं, याला असं दाबायचं. ठीक आहे, आता त्याच्यात मी हळू सोडून देते. लक्षात ठेवा, तेल एकदम हलकसं तापत पाहिजे आपल्याला, एकदम हलकसं. आता बघितलं, टाकलं एकदम हलके हलके बबल झालेले. आता काय करायचं, त्याला हात नाही लावायचा आपण. हे बघा, असं तेल जे आहे ना असं असं हलवायचं. म्हणजे काय होतं, आपल्या खाली जे आहे हे चिपकत नाही. ही वाली बघा छोटी किती मस्त फुगलेली आहे. अशा मस्तपैकी आपले कचोऱ्या फुगतात. तर मी काय करते, हे तळून घेते आणि मग काढून दाखवते. सो गाईज, फायनली आपली कचोरी झाली रेडी. मी दाखवते तुम्हाला. खूप छान रेडी झाले आहे. मी जस्ट आत्ता गॅस बंद करून त्यांना बाहेर काढलेला आहे. हे बघा, आवाज येतोय की नाही माहीत, पण एकदम कलर परफेक्ट आहे, टेक्स्चर परफेक्ट आहे. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. सो तुम्ही म्हणशाल की हर खाण्याच्या ब्लॉगच्या आधी माझा हात खूप दुखतोय गाईज, आता पुरा जाम झालेला आहे. हां, सो तुम्ही म्हणशाल की हर जेवणाच्या ब्लॉगमध्ये तू जेवून दाखवते, खाऊन दाखवते. सो गाईज, करता करता मी पण खाल्लं, मम्मीने पण खाल्लं. आता ह्या जे उरलेले ते पप्पाचे आहेत. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. असेच नवनवीन रेसिपीज, ब्लॉग, फनी व्हिडिओज, फनी ब्लॉग्स बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या पेजला फॉलो करा. तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायची ती मला नक्की कमेंट करून सांगा. सो तोपर्यंत टाटा.